शनिवारी रात्री गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 9x9चा म्युझिक शो सुरू होता. शो मध्ये इटालियन डिओ एकावर एक खतरनाक बीट्स वाजवत होते. 3-4 हजार यंग पोरं बेभान होऊन नाचत होती. तेवढ्यात नाचणाऱ्या एका ग्रुपमधली काही मुलं आणि मुली धप्पाधप खाली पडायला लागली. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाला. नंतर दोघांच्याही मृत्यूचं कारण समोर आलं, एक्स्टसी. आता एक्स्टसी म्हणजे नक्की काय? हे एक्स्टसी नेस्कोच्या शो मध्ये आलं कुठून? शनिवारच्या रात्री त्या शो मध्ये नेमकं काय घडलं आणि दगावलेले दोघं आहेत कोण? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 11 एप्रिलला गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये इटलीचा फेमस म्युझिक शो 9x9 झाला. रोलंडच्या मशीनमधून इलेक्ट्रॉनिक बेस काढणारी ही इटालियन गँग त्यांच्या ॲसिड या म्युझिकमुळे जगभरात फेमस आहे. आता शो मुंबईत असल्यानं म्युझिक लव्हर्सने प्रचंड गर्दी केली. मुंबईच्याच एका कॉलेजमध्ये MBAचं शिक्षण घेणारे 15 ते 16 जण नेस्कोला गेले. शो सुरू झाल्यानंतर या ग्रुपमधल्या दोघांनी खिशात आणलेल्या पिवळ्या रंगाच्या गोळ्या काढल्या. फुल लाऊड म्युझिक सुरू होतं. आजूबाजूची पोरं पोरी दारू पिऊन टाईट होती. तेव्हा या MBA गँगमधल्या 3 जणांनी फॉर्म मध्ये येऊन त्या पिवळ्या रंगाच्या गोळ्या खाल्ल्या. या पिवळ्या रंगाच्या गोळ्या होत्या एक्स्टसी नावाच्या अंमली पदार्थाच्या, ज्याला मॉली असंही म्हणतात. हा अंमली पदार्थ रंगीत गोळ्यांमध्ये दिला जातो. हा पदार्थ पावडर स्वरूपातही विकला जातो. या एक्स्टसी नावाच्या अंमली पदार्थाच्या गोळ्यांवर जेन्झीला आवडतील अशी कार्टून्स आणि ब्रँडचे क्यूट लोगो छापलेले असतात. हा अंमली पदार्थ डायरेक्ट मेंदूत घुसून एकाच वेळेला सेरोटोनिन आणि डोपामाइन लिक्विड रिलीज करतो. या लिक्विड रिलीजमुळे खाणाऱ्याला अचानक एनर्जी येते. भयंकर खुश होऊन एकमेकांच्या प्रेमात पडायला लागतात. कान, नाक आणि डोळे 200च्या स्पीडने काम करायला लागतात. म्हणून साऊंड आणि लाईट्स जास्त जाणवतात आणि म्युझिक कॉन्सर्टची मजा वाढते. अचानक एनर्जी आल्यानं गोळ्या खाणारा तासनतास फक्त नाचू शकतो. या तिघांचाही पंखा एका गोळीतच फास झाला होता. पण अजून एक गोळी खाण्याचा कॉन्फिडन्स त्यांना आधी खाल्लेल्या गोळीने दिला. मग काय, तिघांनी परत गोळ्या खाल्ल्या, परत पंखा फास्ट, परत तिसरी गोळी खाण्याचा कॉन्फिडन्स आला, ती पण खाल्ली आणि मग तिघही डायरेक्ट ढगात. त्यांना सगळं जग सुंदर वाटायला लागलं. एकमेकांबद्दल प्रेमाच्या भावना उत्पन्न झाल्या. वाढलेल्या ताकदीमुळे ते फुल जोशमध्ये नाचू लागले. पण या पिवळ्या गोळ्या जशी मजा देत होत्या तसा त्रासही देतात, ही गोष्ट ते विसरलेले. या गोळ्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर शरीरातलं नैसर्गिक कूलिंग सिस्टीम बंद करतात, ज्यामुळे शरीराचं तापमान वाढतं. शरीरातली पाण्याची पातळी कमी होते. रक्त गोठू शकतं, ज्यामुळे एक एक करून शरीरातले अवयव काम करणं बंद करतात. या तिघांच्या बाबतीतही तसंच झालं. एकावर एक 3 गोळ्या खाल्ल्याने सुरुवातीला वाढलेली एनर्जी कमी होऊ लागली. गर्दीत हवा लागत नसल्यानं त्यांना प्रचंड घाम आला. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि तिघही खाली कोसळले. मित्रांनी त्यांना गर्दीतून बाहेर आणलं. तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिघजण उठतच नव्हते. अंमली पदार्थांच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे त्यांची तब्येत बिघडल्याचं मित्रांच्या लक्षात आलं. त्यांनी 2:30 वाजता ॲम्ब्युलन्स बोलवून 2 तरुणींना जोगेश्वरीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तर एका तरुणाला लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तिघांवरही उपचार सुरू केले. पण जोगेश्वरीच्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेली तरुणी आणि लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेलेल्या तरुणाचं शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं. दरम्यान 12 तारखेच्या सकाळी त्या दोघांचाही मृत्यू झाला. पण यात तिसरी तरुणी वाचली. तिच्यावर उपचार झाल्यानंतर शुद्धीवर सुद्धा आली. मग पोलिसांनी तिला झालेल्या प्रकाराबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं, आम्ही एकाच कॉलेजमधले 15-16 मित्रमैत्रिणी 9x9च्या कॉन्सर्टला आलो होतो. आम्ही सगळेजण एन्जॉय करत होतो. तेवढ्यात आमच्या सोबतच्या आनंद पटेल आणि रौनक खंडेलवाल यांनी आम्हाला पिवळ्या रंगाच्या गोळ्या खायला दिल्या. त्या खाल्ल्यानंतर आम्हाला उत्साह जाणवायला लागला. नंतर आम्ही परत काही गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर काय झालं हे आठवत नाही. या स्टेटमेंट नंतर पोलिसांनी वनराई पोलीस स्टेशनमध्ये सेक्शन 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा आणि NDPS कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तरुणीला पिवळ्या गोळ्या देणारे आनंद पटेल, रोहित खंडेलवाल, कॉन्सर्टचे आयोजक आकाश सामल, सनी जैन, नेस्को एक्झिबिशन सेंटरचे सुरक्षा प्रमुख बाळकृष्ण कुरूप यांच्यासहित एकूण 6 जणांना अटक केली. न्यायालयाने या 6 जणांना 16 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आता अटक केलेल्यांपैकी आरोपी आनंद पटेलला अटक करण्याचा किस्साही
खतरनाक आहे. कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहणारा आनंद पटेल कॉन्सर्टमध्ये येणाऱ्या पोरापोरींना अंमली पदार्थ पुरवायचा. ज्यावेळी पोलीस त्याला अटक करायला गेले तेव्हा 2 दिवसांपूर्वी आनंदचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले पाहुणे सुद्धा घरातच होते. आपल्या मुलाला पोलीस पकडायला आल्याचं पाहून आनंदचे वडील लखन पटेल यांनी मुलगा बाहेरगावी गेलाय असा बनाव रचला. लखन पटेल पोलिसांना बोलण्यात गुंतवत होता तोपर्यंत आनंद 8व्या मजल्यावर गेला आणि दरवाजाची कडी आतून लावून घेतली. हा लखन पटेल सुद्धा मोठा गुन्हेगार निघालाय. त्याच्यावर अनेक केसेस दाखल असल्याचं समोर आले. पोलिसांनी या लखन पटेलवर दबाव आणला. मग लखनने 1 तास विनवणी केल्यानंतर त्याच्या पोराने आनंदने दार उघडलं आणि पोलिसांना शरण आला. खडकपाडा पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा आनंद पटेल स्वतः बिल्डर असल्याचं सांगायचा, पण खऱ्या आयुष्यात अंमली पदार्थांचं मोठं रॅकेट चालवायचा असा संशय पोलिसांना आहे. आता मुंबई सहित महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन होत असल्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत. पण यावेळी ओव्हरडोसमुळे झालेल्या मृत्यूंमुळे नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. याआधी नेस्कोमध्ये अवैध दारू विक्री आणि अंमली पदार्थांच्या सेवनाच्या घटना उघडकीस आल्या होत्या. पण असे प्रकार होऊ नयेत याची जबाबदारी नेस्कोच्या सुरक्षा प्रमुखांकडे असते. कॉन्सर्ट हॉलमध्ये जाण्याआधीच गेटवरच चेकिंग होत असताना MBAचं शिक्षण घेणाऱ्या आनंद आणि रोहितने अंमली पदार्थ आत कसे नेले याबद्दल चौकशी सुरू आहे. सोबतच अंमली पदार्थांच्या पिवळ्या गोळ्या त्या दोघांनी कुठून आणल्या, मुंबईत आणि राज्यभरात अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत का याची चौकशी वनराई पोलिसांकडून सुरू आहे. नार्कोटिक्स विभागाने पुन्हा ऍक्शन मोडवर येऊन कारवाया सुरू केल्यात असंही सांगितलं जातंय. 2 तरुणांच्या मृत्यूनंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केलाय. पण कॉलेजमध्ये शिकणारे ऐनविशीतले तरुण या व्यसनांकडे का वळत आहेत, त्यांच्याकडे एवढ्या सहज अंमली पदार्थ कसे येतात हे शोधणंही महत्वाचं आहे. पण या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.